येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 साईनगर अकोलीमध्ये मतदारांचा कल नेमका कुणाकडे आहे याची उत्सुकता वाढली आहे। अमरावती सिटी न्यूज चॅनलच्या ग्राउंड रिपोर्ट मध्ये स्थानिक महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता लोकांच्या मनातील खदखद स्पष्टपणे समोर आली आहे। पाणी, रस्ते, स्वच्छता आणि सुरक्षेचे प्रश्न वर्षानुवर्षे तसेच असल्याची भावना महिलांनी व्यक्त केली। निवडणुकीपुरते चेहरे नकोत, आमच्या सोबत राहणारा प्रतिनिधी हवा, असे मत अनेक महिलांनी मांडले। मित्रांनो, पक्ष नव्हे तर काम महत्त्वाचे असून यावेळी मत देताना महिलांचा निर्णय निर्णायक ठरणार असल्याचे संकेत या प्रतिक्रियातून मिळत आहे। साईनगर अकोली प्रभागात यावेळी काम करणाऱ्यालाच संधी, अशी जनभावना असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। चला तर मित्रांनो, पाहूया अमरावती सिटी न्यूजच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या अकोली साईनगर प्रभागातील काही महिलांच्या प्रतिक्रिया। आधी काहीच कामं झालेले नव्हते, पण आता हळूहळू आता म्हणजे आमच्या इकडे बरेचसे कामं झालेले आहे। आणि त्यानंतर आमच्या इकडचे रस्ते, नाल्यांचे कामं वगैरे बरेचसे कामं, स्ट्रीट लाईट, हे सर्व कामं झालेले आहे आता। आणि या सर्व कामांचं श्रेय तुम्ही कोणाला देता? बस या सर्व कामांचं श्रेय मी सचिन भाऊ भेंडे यांना देते। तुम्हाला भावी नगरसेवक म्हणून कोणाला पाहता इथे, म्हणजे लोकांचा कल कोणत्या याच्या इकडे आहे? सचिन भाऊ भेंडेकडे। नाला वगैरे दिला त्यांनी, आता रोड वगैरे झाला पाहिजे आता आमचा, हे आमची अपेक्षा आहे। आतापर्यंत तर या विभागामध्ये याच्या अगोदर कधीच कामं झालेले नव्हते, पण आता हळूहळू पूर्ण इकडे सुधारणा होत आहे। आणि सचिन भाऊ भेंडेच हे कार्यरत आहे इकडे साईनगर म्हणजे 19 प्रभाग मध्ये, म्हणून आम्हाला असं वाटते की बा तेच निवडून आले पाहिजे आणि त्यांना आम्ही सहभाग केला पाहिजे। या प्रभागात विकास कामं किती झालेली आहेत आणि त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? आतापर्यंत तर काहीच झाले नव्हते, आता भरपूर कामं दादांनी केले आहे। आमच्या इकडे उद्घाटन नाही झालं तरी त्यांनी नालीचे काम सुरू केलेले आहे। त्यांना आम्हाला आश्वासनही दिलं, निवडणूक झाल्यानंतर आमचा रस्ता पण ते करून देणार आहेत। तर आम्हाला त्यांच्यावर तेवढा विश्वास आहे। आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांनी आम्ही मागणी केली, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचा रस्ता आम्ही करून देऊ। आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे आणि आम्हाला तेच निवडून येणार आहे, एवढे आम्हाला माहीत आहे।